नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। श्री सद्गुरु चरित्र अध्याय 14 महत्त्व आणि वाचण्याचे फायदे। श्री सद्गुरु चरित्र अध्याय 14 याचे खूप महत्त्व आहे। या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकट दूर होतात। या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली। कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीपासून मुक्त होण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय 14 वाचलं जातं। हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो, मनाला आनंद आणि शांती मिळते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्त्य परियेसा। जय जया योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हांसी, उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेस्य। पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हांप्रती। 19 शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, श्री सद्गुरु चरित्र कामधेनु जाण। सांगता जाहला विस्तार्य, ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा। श्री सद्गुरु भक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणूनी आनंद परियेसा। तया सायनदेव द्विजासी, श्री सद्गुरु बोलती संतोष्य, भक्त हो रे वंशोवंशीय, माझी प्रीती तुझवरी। 19 श्री सद्गुरुचे वचन, सायनदेव विप्र करी नमन, माथा ठेवून चरण्य, न्यासिता झाला पुनः पुन्हा। जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्यामाया दिससी नरू, वेदा अगोच तुझी महिमा, विश्वव्यापक तुंची होसी। ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरला वेश तू मानुषी, भागचन तारावया, तुझी महिमा वर्णावयासी। शक्ती केची आम्हांसी, मागेन एक आता तुम्हांसी, ते कृपा करण्या सद्गुरु मूर्ती। माझे वंशपारंपर्य, भक्ती द्यावी निर्धार्य, ए सौख्य पुत्रपौत्र्य, उपरी द्यावी सद्गती। एसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारयवनी, महाशूरक्रूर असे, प्रतिसंवत्सर्य ब्राह्मणासी, घात करीतो जीवेस्य, याची कारणे आम्हांसी। बोलावी तसे मज आजी, जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, वेटी जाहली तुमचे चरण, मरण कैंचे आपणासी। संतोषोनी श्री सद्गुरु मूर्ती, अभयंकर आपुले हात्य, विप्रमस्तकीय ठेवीती, चिंता न करे म्हणून या, भय सांडूनी तुवा जाव्य, क्रूर यवना भेटाव्य, संतोषोनी प्रियभाव्य, पुनरपी पाठविल आम्हांपाश्य, जन्मवरी तुव परतोनी येसी, असो आम्ही भरणवस्य, तुवा आले असंतोष्य, जाव आम्ही येथोनी, निजभक्त आमुचा तुव होसी, पारंपर वंशोवंशीय, अखिलाभीष्ट तुव पावसी, वाढेल संतती तुझी बहुत, तुझे वंशपारंपर्य, सुख्य नांदती पुत्रपौत्र्य, अखंड लक्ष्मी तया घर्य, निरोगी होती शतायुषी, ऐसावर लाधोन, निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी, कालांतक्यम जैसा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणात्य पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला, विमुख होऊनी गृहात, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्रीसद्गुरुसी ध्यातसे, कोप आलिया ओळंबयासी, केविय स्पर्शे अग्निसी, श्री सद्गुरु कृपा होय ज्यासी, काय करील क्रूर दुष्ट, गरुडाची या पिलियांसी, सर्प तो कवणेपरी ग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्रीगुरुची, काय एखादे सिंहासी, ऐरावत केविय ग्रासी, श्री सद्गुरु कृपा होय ज्यासी, कलिकाळाचे भय नाह्य, ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैंचे भय दारुण, काळमृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी, ज्यासी नाह्य मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाह्य, ऐसेपरी तो यवन, अंतःपुरांत जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीरस्मरण त्यासी नाह्य, हृदयज्वाळा होय त्यासी, जागृत होवोनी परियेस्य, प्राणांतक व्यथेस्य, कष्टतसे तये वेळ्य, स्मरण असे नसे कान्ह्य, म्हणे शस्त्र्य मारितो घाई, छेदन करीतो अवेव पाह्य, विप्र एक आपणासी, स्मरण जाहले तये वेळ्य, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळ्य, म्हणे स्वामी तुंची माझा, येथे पाचारिले कवण्य, जावे त्वरित परतोनी, वस्त्र्य भूषण्य, देवोनी, निरोप देतो तये वेळ्य, संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवक्त्र, गंगातीर्य असे वासार, श्री सद्गुरुचे चरणदर्शना, देखोनिया श्री सद्गुरुसी, नमन करी तो भावेस्य, स्तोत्र करी बहुवस्य, सांगे वृत्तांत आद्यंत, संतोषोनी श्री सद्गुरु मूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाव म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे। 19 श्री सद्गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागम्य, तुमचे चरणाविणय देखा, राहो न शके क्षण एका, संसार सागर तारका, तुंची देखा कृपा सेधू, उद्धरावया सगरांसी, गंगा आणली भूमिसी, तैसे स्वामी आम्हांसी, दर्शन दिधले आपुल्य, भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडण्या काय नेती,
सवय एव निश्चित्य म्हणूनी चरण्य लागला येणेंपरी श्री सद्गुरुसी विनवी विप्रभावेस्य संतोषोनी विनयस्य श्रीगुरु म्हणती ते वेळ्य कारण असे आम्हा जाण्य तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देण्य संवत्सर्य पंचदशीय आम्ही तुमचे गावासमीपत वास करो हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुख्य सकळ अरिष्ट्य गेलिय दुःख्य म्हणूनी हस्त ठेविती मस्तक्य भाग देती ते वेळ्य ऐसेपरी संतोषोनी श्री सद्गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री सद्गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूप्य नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविलेय गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुनी एकाग्रू ऐका श्रोते सकळीक हो इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारकसंवादे क्रूरयवनशासन सायनदेववर प्रदान नाम चतुर्दशोऽध्याय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त।